सेंड इट ऑन द ग्रुप. आपण सुरुवात करूया. चल, आपला पहिला दिवस आहे याचा. या फर्स्ट डे मध्ये आपल्याला इंग्लिश बोलण्याची सुरुवात आजपासून करायची आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण इंग्लिशचा क्लास लावला किंवा थोडंसं आपण ग्रामर शिकतो, मग आपण व्होकॅब्युलरीचा अभ्यास करतो, मग वर्बचा अभ्यास करतो, मग बाकी स्टफ्स आपण बघतो आणि मग असा विचार करतो आता आपण बोलायला सुरुवात करू. पण तोपर्यंत वर्कशॉप संपलेला असतो. आणि म्हणून बऱ्याच लोकांना इंग्लिशच्या वर्कशॉपमध्ये 90% लोकांना ग्रामर समजतं, पण बोलण्याचा जो हेतू आहे तो साध्य होत नाही. सो आपल्याला या ठिकाणी उद्याची वाट न पाहता आपल्याला आजपासून कशी सुरुवात करता येईल बोलायला, याचा आपण अभ्यास करणार आहोत. इट इज व्हेरी युनिक मेथड and I am going to teach you this unique method in these 5 days. So you'll be able to gain a confidence in these 5 days, and then we'll talk about the further journey. पुढच्या प्रवासाबद्दल नंतर बोलू. आज आपण थोडासा अभ्यास करूया कसं बोलायला सुरुवात करायची. तर बघा, इंग्लिश 1 मिनिट. हा, इंग्लिश बोलत असताना आपल्याला हे माहित नसतं की मराठी वाक्यांचे स्ट्रक्चर्स आणि इंग्लिश वाक्यांचे स्ट्रक्चर्स वेगळे असतात. आणि मग आपल्या डोक्यामध्ये विचार येतो मराठी भाषेमध्ये, कारण आपल्या ब्रेन मध्ये सॉफ्टवेअर मराठी आहे, कारण आपली मायबोली मराठी आहे. आणि मग त्या बेसिसवरती आपण इंग्लिश वाक्य कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच गणित चुकतं. तर तुम्हाला मी आज पहिल्यांदा हे शिकवणार आहे की मराठी वाक्याच्या स्ट्रक्चर नुसार आपण आज कसं बोलायचंय हे डायरेक्ट आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर माझ्याकडे आता म्हणजे मी माझ्या इन्स्टिट्यूटला जे काही वर्कशॉप्स घेतो ऑफलाईन मध्ये, तर मी ऍक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन API अशी एक मेथड मी डिझाईन केलेलं आहे, जी युनिक मेथड आहे. आणि ती मेथड तुम्हाला युट्यूबवर किंवा सोशल मीडियावरती कुठंच मिळणार नाही, कारण ती एक अशी मेथड आहे की जी तुम्हाला ग्रामर समजायला खूप मदत करते. पण त्याच्या आधारे आपण आता बघून घेऊया की आपल्याला वाक्य कसं निर्माण करता येईल. सो आय एम गोइंग टू शेअर स्लाइड्स विथ यू. सो लेट्स हॅव द स्लाइड्स नाव. Okay, this is about me, Sumer Institute of Spoken English and Personal Development. 2000 सालापासून, सिन्स द इयर 2000 सालापासून मी पर्सनल डेव्हलपमेंट आणि स्पोकन इंग्लिशचे कार्यक्रम घेत आहे. आतापर्यंत जवळपास 7,000 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये पुणे पोलीस म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यानंतर सखी मंच, लोकमतचा जो सखी मंच आहे महिलांचा, त्यांचा ऑल ओव्हर महाराष्ट्र माझा ऑनलाईन कार्यक्रम झाला पॅन्डेमिक पिरियड मध्ये. त्यानंतर तनिष्क नावाचा जो ग्रुप आहे सकाळचा, त्याला एक छानपैकी कार्यक्रम झाला. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने माझा काही जुलै ऑगस्टच्या दरम्यान कार्यक्रम लावला होता त्यांच्या वतीने. पुण्यातल्या 3 आमदारांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि 7 वॉर्डमध्ये नगरसेवकांनी आयोजित केलेल्या हजारो महिला बसलेल्या होत्या. तर कॉलेजेस म्हटलं तर श्री शाहू कॉलेज, शरदचंद्र पवार कॉलेज, व्हेरियस ट्रस्ट आणि शरद पवार कॉलेज जे आहे बारामतीचं, त्या ठिकाणी 300 प्रिन्सिपलला एक कार्यक्रम आयोजित केला होता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. त्यामुळे दौंड, पुरंदर, इंदापूर आणि बारामती मधले प्रिन्सिपल्स आले होते आणि त्यांना मी तो ट्रेनिंग प्रोग्राम दिला होता. त्यामुळे मागील 24 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे तो कार्यक्रम सक्सेसफुल होतो. आता या ठिकाणी मी तुमच्याबरोबर दुसरी एक स्लाइड शेअर करतो. सेकंड स्लाइड इज अबाउट सिंपल प्रेझेंट टेन्स. आता बघा, एकंदर 3 काळ बेसिक आहे. देर आर 3 बेसिक टेन्सेस: प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. These 3 tenses are subdivided in 4 parts. 4 भागांमध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. व प्रेझेंट टेन्स जो आहे तो प्रेझेंट टेन्स जातो सिंपल प्रेझेंट टेन्स 1, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स 2, प्रेझेंट परफेक्ट टेन्स 3 आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स 4. हे झालं प्रेझेंट टेन्स. पास्ट टेन्स सेम, सिंपल पास्ट टेन्स 1, पास्ट कंटिन्युअस 2, पास्ट परफेक्ट 3 आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स 4. असे 4 आणि 4 8 झाले. आणि फ्युचर टेन्स सुद्धा 1 मिनिट
ओके, 1 मिनिट. आपण जरा सर्वांनी तुमचा ऑडिओ जरा म्यूट करा, म्हणजे मग काय होईल, तुम्हाला आवाज व्यवस्थित येईल माझा. येस, थँक यू व्हेरी मच. सर्वांनी करा या. ओके. तर फ्युचर टेन्सचे 4 कुठले, तर सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे 4 त्रिक 12, म्हणजे 3 काळांचे 12 भाग केलेले असतात. कारण प्रत्येक कृती ढोबळपणे एकाच प्रकारात बसत नाही, ते पुढे जाऊन शिकायचं आहे. पण मी तुम्हाला आज फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स त्या 12 पैकी पहिला याविषयी तुमच्याशी बोलणार आहे, कारण आज आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स करायचं आहे आजच्या सेशन मध्ये. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय सिंपल प्रेझेंट टेन्स. या सिंपल प्रेझेंट टेन्सला मी 3 भागामध्ये डिवाइड केलं. बघा स्क्रीनवर दिसतंय, पहिला आहे ऍक्शन, त्या शेजारी दिसतंय पोझिशन आणि त्या शेजारी दिसतंय इन्फॉर्मेशन. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स हा 3 भागांमध्ये डिवाइड केलेला तुम्हाला दिसतो. मग त्यातला ऍक्शन म्हणजे काय, तर कृती घडतीये. मग ऍक्शनच्या खाली एक वाक्य आहे बघा, हे ड्राईव्ह द कार. ड्राईव्हला एस लावलाय, तो का लावलाय ते नंतर बघू आपण. हे ड्राईव्ह द कार याचा अर्थ तो कार चालवतो, त्याचं रुटीन वर्क आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स वैशिष्ट्य असं आहे की रुटीन वर्क म्हणजे नित्याची बाब, सवयी म्हणजे हॅबिट्स, आणि युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्य, याविषयी हा काळ बोलतो. पण ऍक्शन म्हणजे काय, तर कृती घडते. इथे ड्राईव्ह कृती आहे बघा, ड्राईव्हला एस लागलाय म्हणजे ऍक्शन आहे. त्याच्या शेजारी पोझिशन दिसतोय. पहिल्या खेपेत नाही कळलं, डोंट वरी, पुढे पुढे मी तुम्हाला नीट सांगेन व्यवस्थित. पोझिशनच्या खाली वाक्य दिसतंय, ही हॅज द कार, म्हणजे त्याच्याकडे कार आहे. पोझिशनचा अर्थ होतो ताबा, म्हणजे कुठली तरी गोष्ट कुणाकडे तरी असणे. म्हणून तिथं हॅव किंवा हॅज पैकी हॅजचा वापर झालाय. तो का झाला ते पुढे जाऊन बघू. ही हॅज द कार म्हणजे त्याच्याकडे कार आहे. आणि शेवटी त्या शेजारी इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्या खाली एक वाक्य दिसतंय, ही इज इन द कार, म्हणजे तो कार मध्ये आहे. तर या 3 प्रकारामध्ये काय कळतंय बघा, ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन मध्ये ऍक्शन मध्ये कृती घडली गाडी चालवण्याची, पोझिशन मध्ये ताबा दिसतोय त्याच्याकडे काय आहे, आणि इन्फॉर्मेशन मध्ये दिसतंय तो कुठे आहे. तर या 3 प्रकारांमध्ये आज आपण फक्त ऍक्शन कॉलम बद्दल बोलणार आहोत, पोझिशन इन्फॉर्मेशन उद्या. ऍक्शन कॉलमचा खाली फॉर्म्युला दिसतोय बघा, फॉर्म्युला ऑफ ऍक्शन. सब्जेक्ट पहिला येतो, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे मराठीमध्ये त्याला कर्ता असं म्हणतात. मग कर्ते किती आहेत, तर 9 आहेत. कोणत्याही भाषेमध्ये 9 कर्ते असतात. ते कोणते कोणते, तर आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन, असे 9 आहेत. तर 9 पैकी एक तुम्हाला सब्जेक्टच्या ठिकाणी असलेला दिसेल. आणि त्याच्यानंतर इमिडिएट क्रियापदाचं पहिलं रूप, वर्ब फर्स्ट फॉर्म असं म्हटलेलं बघा, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं, हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि ऑब्लिक मी एस किंवा ईएस केलेलं आहे. याचा अर्थ असा की कर्त्या ठिकाणी जो कर्ता आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस लागेल किंवा ईएस लागेल का, किंवा हे एस किंवा एस काही लागणार नाही. हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आज आपल्याला प्रॅक्टिकल बोलायचंय, त्यासाठी मी हे फक्त दाखवतोय, डिटेल होईल पुढे. आणि पुढे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ज्याच्यावरती कर्ता क्रिया करतो ते कर्म. मग वरील वाक्यामध्ये आपण ऍक्शन बद्दल बोलतोय, पोझिशन इन्फॉर्मेशन विसरून जावा, उद्या बघू आपण. ही ड्राईव्ह द कार, ही हा सब्जेक्ट आहे, प्लस ड्राईव्ह क्रियापदाचं पहिलं रूप चालवणे म्हणजे ड्राईव्ह. आता ड्राईव्हला एस लागला बघा, ड्राईव्ह दिलाय, कारण कर्त्या ठिकाणी कर्ता एकवचनी आहे, ही किंवा तृतीय पुरुष आहे. मग कर्त्या ठिकाणी ही, शी, इट सिंग्युलर नाउन पैकी असेल तर एस किंवा एस लागतो. हे पुढे जाऊन नियम बघू आपण. आता फक्त बघा. आता खालील विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला विल कन्स्ट्रक्ट रुटीन वर्क इन इंग्लिश. म्हणजे आज आपण दैनंदिन बाबीबद्दल बोलणार आहोत आपल्या, आणि ते ऍक्शन मध्ये येतं, कारण दैनंदिन बाबीमध्ये कृती घडत असतात. मग कसं बनवायचं हे पुढच्या स्लाइडवरती आपण बघतोय. सेकंड स्लाइड. या
कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, या ठिकाणी वाक्य निर्मिती कशी होते ते आपण पाहू बघा. आता मग इथं काय म्हणलंय, मी रोज सकाळी 5 वाजता उठतो किंवा उठते. हॅलो, म्यूट करा, म्यूट, आवाज येतो जरा. हा, या, थँक्यू. आता कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स मध्ये वाक्य आलं, मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. मग हे मराठी वाक्य कसं ते पहिलं आपण बघू घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल पुढे इंग्लिश कसं बनवायचं. वरील वाक्यामध्ये बघा, खाली काय लिहिलं कंसामध्ये, वरील वाक्यामध्ये क्रियापद शेवटी आहे, उठणे, उठतो. म्हणजे मराठी वाक्यांचा सिक्वेन्स कसा असतो, जर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा आता विचार करूया. मी म्हणजे करता, रोज सकाळी 5 वाजता, आणि शेवटी उठतो म्हणजे कर्ता आणि क्रियापदामध्ये हे एवढं अंतर दिसतं बघा. वाक्य सुरू झालं कर्त्याने आणि वाक्य संपलं क्रियापदाने. हा मराठी वाक्याचा सिक्वेन्स आहे. तर या वाक्याप्रमाणे जर आपण इंग्लिश करायला गेलो तर कसं होईल बघा. मी म्हणजे आय, रोज म्हणजे एव्हरी डे, सकाळी म्हणजे मॉर्निंग, 5 वाजता म्हणजे ऍट 5 o'clock, आणि उठतो म्हणजे वेकअप. मग आपण जर असं म्हटलो की आय एव्हरी डे मॉर्निंग ऍट 5 o'clock वेकअप, वाक्य चुकलं. कारण तुम्हाला सर्व काही येत होतं, पण त्याची रचना जी आहे ती मराठी प्रमाणे झाली. तर मराठी आणि इंग्रजी वाक्यामध्ये एक बेसिक फरक असा आहे. हॅलो, आपण जरा म्यूट करा ना प्लीज. अनुष्काजी, संकेत, आपण म्यूट करा प्लीज. आवाज येतोय, मग तुम्हाला पण डिस्टर्ब होईल. येस, थँक्यू व्हेरी मच. हा, तर या ठिकाणी वाक्य निर्मिती आहे, मी रोज सकाळी 5 वाजता उठतो, उठतो शेवटी आहे. तुम्हाला एक टेक्निक लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे मराठी वाक्य आणि इंग्लिश वाक्य नेहमी 90% उलट असतं. म्हणजे मराठी वाक्याला इंग्लिशमध्ये बनवायचं असेल तर करता आहे तसा घ्यायचा आणि डायरेक्ट शेवटी जायचं आणि तिथून उलट यायचं. आता बघा स्क्रीनवर, बघा बरं का मी काय म्हणतो. मी म्हणजे आय, हा आय आहे तसा घेतला मराठी सारखा पहिला. आता डायरेक्ट शेवटी जायचं उठतो, हे क्रियापद आहे. इंग्लिश वाक्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापद एक लक्षात ठेवा. मग उठतो म्हणजे वेकअप, बघा खाली लिहिले वाक्य मी, आय उठतो म्हणजे वेकअप, 5 वाजता म्हणजे ऍट 5 o'clock, सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग, आणि रोज म्हणून एव्हरी डे. तर खाली काय वाक्य आलं बघा, सेम मी आता बोललो तेच, आय वेकअप ऍट 5 o'clock इन द मॉर्निंग एव्हरी डे. म्हणजे मराठी वाक्य होतं तर इंग्रजी वाक्य उलट झालं. करता आहे तसा घेतला आणि मागून कर्त्यापर्यंत उलट 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 आलो आपण. बघा, मी उठतो वाजता 5 सकाळी रोज, हा सिक्वेन्स झाला इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये ऐकताना थोडस विचित्र वाटतंय, पण असा सिक्वेन्स इंग्रजी वाक्य बनवताना असायला हवा. मी उठतो वाजता 5 सकाळी रोज म्हणजेच आय वेकअप एट 5 o'clock इन द मॉर्निंग एव्हरी डे. तर हे रुटीन वर्क आज आपण तयारी अशी करायची, झोपण्यापूर्वी तुम्हाला मी एक मस्त होमवर्क देतो. पहिल्यांदा मराठीमध्ये स्वतःचं रुटीन वर्क लिहा. जसं की आता मी 5 वाजता उठतो, किंवा तुमचं जे असेल ते 6 वाजता, 4 वाजता, 7 वाजता, पहिलं वाक्य येईल, मी रोज सकाळी टिंब टिंब वाजता उठतो किंवा उठते. हे झालं पहिलं. मग पुढचं, त्यानंतर मी प्रातःविधी उरकतो किंवा उरकते. तर याला इंग्लिशमध्ये प्रातःविधीला म्हणतात मॉर्निंग रिच्युअल्स. हे मी ग्रुपवरती स्पेलिंग पाठवेन. आता उरकणे म्हणजे कंप्लीट, हे क्रियापद आलं. मग आय लगेच कंप्लीट माय मॉर्निंग रिच्युअल्स. हे आपण पुढे जाऊन बघू. पहिल्यांदा बघू आपण रुटीन वर्क कसं होतं बरं का, नॉर्मल माणसाचं रुटीन वर्क. मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. मग मग म्हणजे इंग्लिशमध्ये देन ने वाक्य सुरू होणार. देन, जसं मराठी मग ने सुरू झालं. मग मी प्रातःविधी उरकतो, मग मी दात घासतो, मग मी आंघोळ करतो, मग मी देवाची पूजा करतो. जर पूजा करत असाल तर तुमचं तुम्ही जे रुटीन वगैरे ते लिहायचंय मराठीमध्ये. मग मी देवाची पूजा करतो, मग मी नाश्ता करतो, मग त्यानंतर काही जण कामावर जातील, मग मी 10 वाजता कामाला जातो, किंवा मी 10 वाजता मी क्लासला जातो किंवा कॉलेजला जातो, जे असेल ते. मग दुपारी 1 किंवा 2 वाजता मी जेवण करतो.
मग संध्याकाळी 4 किंवा 5 वाजता मी चहा घेतो. मग त्यानंतर मी संध्याकाळी 6-7 जे असेल मी घरी परत येतो. म्हणजे कामावरून मी घरी येतो किंवा कॉलेजवरून जिथून तुम्ही येत असाल तसं. त्यानंतर मी थोडा वेळ मोबाईल पाहतो. त्यानंतर रात्री 8-9-10 जे टायमिंग असेल मी माझं रात्रीचं जेवण करतो. मग जेवण झाल्यावर मी थोडासा होमवर्क करतो. पुन्हा थोडा वेळ मी मोबाईल पाहतो आणि मग मी रात्री म्हणजे 10 असेल, 11 असेल, 12 असेल, काहीचं 2 असेल, 3 असेल, त्यानुसार मी झोपी जातो. ते हे झालं रुटीन वर्क. आणि हे रुटीन वर्क बनवण्यासाठी आपल्याला फक्त गरज लागणार आहे क्रियापदांची आणि ती क्रियापद कर्त्यानंतर लगेच. एवढं लक्षात ठेवा, या सगळ्या रुटीन वर्क मध्ये कर्ता आहे मी म्हणजे आय आणि त्यानंतर लगेच क्रियापद. तर मी थोडीशी झलक दाखवतो बघा. त्या सगळी क्रियापद मी तुम्हाला इंग्लिशमध्ये ग्रुपवर शेअर करेन. म्हणजे प्रातःविधी उरकणे म्हणजे वॅकअप. त्यानंतर मी दात घासतो. घासणे म्हणजे ब्रश. आता इथे थोडीशी मजा सांगतो मला. इंग्रजीमध्ये नाम आणि क्रियापद बऱ्याचदा सारखी असतात. आता ब्रश म्हणजे ते उपकरण जे दात घासण्यासाठी वापरतात त्याचं नाव आहे ब्रश. आणि त्या जोडीला दात घासण्याच्या क्रियेला सुद्धा ब्रश म्हणतात. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायला मिळेल. म्हणजे ब्रश हे उपकरण पण आहे आणि ब्रश म्हणजे घासणे ही कृती पण आहे. म्हणजे ब्रश हे क्रियापद झालं. म्हणजे क्रियापद आणि नावं सेम दिसतात बऱ्याच ठिकाणी. आता विशेषण आणि क्रियापद सुद्धा बऱ्याचदा सारखी किंवा नाम आणि विशेषण. वेल, WELL, वेल. वेल म्हणजे विहीर, नाम झालं. आणि वेल म्हणजे छान, चांगलं, हे विशेषण झालं. म्हणजे असं बऱ्याचदा दिसल्यामुळे बऱ्याच जणांना इंग्लिश जमलिंग होतं. तर आता आपण फक्त हे बघूया. कर्त्यानंतर क्रियापद, कर्त्यानंतर क्रियापद. आणि जर मग म्हणलात तर कर्त्याच्या आधी देन. आता आपण थोडी झलक बघू बरं का. डायरेक्ट इंग्लिशमध्ये घेऊ. आय वेकअप ॲट 5 o'clock इन द मॉर्निंग एव्हरी डे. आय नंतर वेकअप हे क्रियापद आलं. मग पुढे म्हणायचंय मग मी प्रातःविधी उरकतो किंवा उरकते. मग म्हणजे देन, लगेच करता देन आय. मग क्रिया काय? उरकणे. उरकण्याला इंग्लिशमध्ये कंप्लीट म्हणतात. क्रियापदाचं पहिलं रूप. देन आय कंप्लीट माय मॉर्निंग रिच्युअल्स. मग मी दात घासतो किंवा घासते. देन पुन्हा आला बघा मग म्हणजे देन आय ब्रश माय टीथ. मग मी आंघोळ करतो किंवा करते. देन आय टेक अ बाथ. आता करणे. आता या ठिकाणी करणे म्हणजे घेणे हा टेक आलेला आहे बघा. म्हणजे क्रियापद आलं टेक. देन आय टेक अ बाथ. तुम्हाला अजून एक आयडिया सांगतो. टेक नाही घेतो न घेता नुसतं बाथ घेतलं तरी चालतं. देन आय बाथ. आता बाथ म्हणजे अंघोळ करण्याच्या क्रियेचं नाम म्हणजे पण बाथ आणि अंघोळ करण्याची कृती म्हणजे क्रियापद ही बाथ. जसं आपण ब्रश बघितला. मग तुम्ही म्हणणार देन आय बाथ. देन आय ब्रेकफास्ट किंवा देन आय टेक अ ब्रेकफास्ट. नाही टेक घेतला तर ब्रेकफास्ट. देन आय ब्रेकफास्ट. देन आय गो टू द वर्क. गो का आला बघा? कारण जाणे. मग मी 10 वाजता कामावर जातो. वाक्याच्या शेवटी जातो. जाणे म्हणजे गो. ते इंग्लिशमध्ये कर्त्यानंतर लगेच. देन आय गो टू द ऑफिस किंवा टू द कॉलेज. मग मी 2 वाजता जेवतो. मग म्हणजे पुन्हा देन. मी म्हणून आय. लगेच क्रियापद जेवणे म्हणजे लंच किंवा टेक अ लंच. वाक्य होणार देन आय टेक लंच ॲट 2 o'clock किंवा देन आय लंच ॲट 2 o'clock. नाही टेक घेतला तर लंच हे क्रियापद होऊ शकतं. देन आय लंच ॲट 2 o'clock. मग मी 5 वाजता चहा पितो. आता बघा पितो म्हणजे ड्रिंक क्रियापद आहे. मग म्हणून देनने वाक्य सुरू आलं. देन आय ड्रिंक टी. तर हा ड्रिंक प्रॉपर न बसतात इथं हॅव यायला पाहिजे. देन आय हॅव टी. आता हॅव का घेतला हे पुढे जाऊन आपण चर्चा करणार आहोत. इथं ड्रिंक न घेता हॅव का घेतला. देन आय हॅव टी ॲट 5 o'clock or 4 o'clock. मग मी 6 वाजता ऑफिसवरून घरी परत येतो. वाक्य बघा किती मोठं आलं. मग मी 6 वाजता ऑफिसवरून घरी परत येतो. ह्या मराठी वाक्याच्या मागे जायचं नाही तर पहिल्यांदा घ्यायचा देन आय आणि शोधायचं क्रियापद.
मग मी 6 वाजता ऑफिसवरून घरी येतो. येतो म्हणजे कम किंवा रिटर्न. रिटर्न म्हणजे परत येणे. वाक्य होणार देन आय रिटर्न होम फ्रॉम द ऑफिस ॲट 6 o'clock. बघा वाक्य उलट 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 6 इंग्लिश वाक्यात शेवटी आला. म्हणजे तुम्हाला मला या आजच्या दिवसात एकच सांगायचंय, कर्त्यानंतर क्रियापद हे रुटीन वर्क तुम्हाला सांगणं येण्यासाठी महत्वाचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वैशिष्ट्य आहे इंग्लिश वाक्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापद. आता रुटीन वर्क मध्ये करता आयच आहे, त्याच्यामुळे एवढं जमलिंग होणारच नाहीये. आय नंतर क्रियापद. मग आपण आवडतो कुठपर्यंत? चहापर्यंत. देन आय हॅव टी ॲट 4 o'clock. देन आय रिटर्न होम फ्रॉम द ऑफिस. फ्रॉम द ऑफिस म्हणजे ऑफिस वरून ॲट 6 o'clock. मग मी थोड्या वेळ मोबाईल पाहतो. बघा काय म्हटलंय, मग मी थोड्या वेळ मोबाईल पाहतो. देन आय, मग पाहणे म्हणून लोकांना वाटेल सी किंवा लुक, पण इथं वॉच घ्यायचंय. देन आय वॉच द मोबाईल फॉर सम टाइम. थोड्या वेळ म्हणून फॉर सम टाइम. आता या ठिकाणी वॉच का घेतला, सी का नाही घेतला? तर लक्षात ठेवा, जे स्थिर वस्तू आहे, स्थिर, ती पाहताना सी म्हणतात. आणि जी चलत वस्तू आहे, चलत, त्याला वॉच म्हणतात. मोबाईल मध्ये तुम्ही चलत वस्तू बघता ना, म्हणजे व्हिडिओज बघता, रील्स बघता, ते चालू आहेत, म्हणून तिथे वॉच हे वापरा. म्हणून पिक्चर बघताना पण वॉच, टीव्ही बघताना वॉच, नाटक बघताना वॉच, कारण चलचित्र पाहत आहात तुम्ही, म्हणून सी न वापरता वॉच वापरायचा. देन वॉच द मोबाईल फॉर सम टाइम. मग मी 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता जे टाइम असेल, आपण 10 म्हणू, मग मी 10 वाजता जेवण करतो. आता रात्री जेवण आहे, वाक्य कसं, मी 10 वाजता जेवण करतो. करतो, मग करणे म्हणजे डू पण येऊ शकतो, पण रात्रीचं जेवण याला डिनर म्हणतात. मग आपण म्हणणार देन आय टेक अ डिनर ॲट 10 o'clock. टेक नाही घ्यायचा, डू घेऊ शकता. देन आय डू माय डिनर ॲट 10 o'clock. तर अशा पद्धतीने डिनर पर्यंत आलो. आणि मग मी पुन्हा काही वेळ मोबाईल पाहतो. पाहतो क्रियापद शेवटी आलं. इथं देन अगेन म्हणजे पुन्हा. देन अगेन आय वॉच अ मोबाईल फॉर सम टाइम. पाहतो म्हणजे वॉच. आणि मग मी रात्री 11 वाजता झोपतो. आता झोपतो म्हणजे स्लीप न वापरता गो टू द बेड. हे का ते सांगतो तुम्हाला. देन आय गो टू द बेड ॲट 11 o'clock. गो टू द बेड म्हणजे बेडकडे जाणे असा मराठी अर्थ होतो, पण मराठी आणि इंग्रजी शब्दशः बसत नाही. म्हणून गो टू द बेड म्हणजे झोपायला जाणे, जिथं गेल्या गेल्या तुम्ही झोपत नाही किंवा लगेच डोळा लागत नाही, म्हणून गो टू द बेड. देन आय स्लीप ॲट 11 o'clock म्हणजे पूर्ण झोपी जाणे असं होतं, म्हणून देन आय गो टू द बेड. हा गो टू द बेड महत्वाचा आहे. देन आय गो टू द बेड ॲट 11 o'clock. अशा पद्धतीने हे रुटीन वर्क बनवण्यासाठी फक्त काय लागलं आपल्याला, तर आपल्याला फक्त क्रियापद बदलणारी लागली. म्हणजे उठणे, उरकणे, दात घासणे, आंघोळ करणे, नाश्ता करणे, है का नाही, ऑफिसला जाणे, त्यानंतर दुपारचं जेवण घेणे, चहा घेणे, मोबाईल पाहणे, त्यानंतर मग शेवटी रात्रीचं जेवण करणे आणि झोपी जाणे. ही सगळी क्रियापदं तुम्हाला कर्त्यानंतरच वापरायची आहेत. लक्षात ठेवा, एकदम बेस्ट आयडिया सांगितली तुम्हाला मी. आता तुमचा होमवर्क काय बघा, तुम्ही मराठीमध्ये स्वतःचं रुटीन लिहा. आता हा आजचं सेशन संपलं की मराठीमध्ये स्वतःचं रुटीन लिहा आणि त्याच्या खाली 2-2 ओळी सोडा. पूर्ण मराठी रुटीन लिहून झालं, उठल्यापासून ते झोपी जास्तोपर्यंत, की त्याच्या खाली मी सांगितलेल्या आयडियाप्रमाणे आय आय नंतर लगेच क्रियापद जे असेल ते, उठणे असेल, दात घासणे असेल, आंघोळ करणे असेल, कर्त्यानंतर क्रियापद. पुढचं चुकू द्या, काय टेन्शन नाही. फक्त कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. आता पहिलं रूप, दुसरं, तिसरं, चौथं जे काय आहे ते तुम्हाला सांगेन मी. पण पहिलं रूप म्हणजे काय, तर वेकअप, जाणे म्हणजे गो, उरकणे म्हणजे कम्प्लीट, है ना, पाहणे म्हणजे वॉच, येणे म्हणजे कम किंवा रिटर्न, परत येणे, दुपारचं जेवण घेणे म्हणजे टेक लंच, रात्री जेवण घेणे म्हणजे टेक डिनर, चहा घेणे म्हणजे टेक अ टी किंवा हॅव अ टी. एवढंच तुम्हाला कर्त्यानंतर करायचंय.
आणि ते तुम्हाला लिहायचंय. पहिले इंग्लिश मराठी लिहिलं की त्याच्या खाली इंग्लिश लिहायचं आणि मला ग्रुपवर पाठवायचंय. आपल्याला ते आजच्या आज बोलायचंय. ते कसं बोलायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही मराठीत लिहिलं की इंग्लिशमध्ये लिहिलं की त्याचं रेकॉर्ड करा आणि ते रेकॉर्ड मला पाठवा. म्हणजे काय होईल, काय चुका झाल्या या पुढच्या कार्यक्रमामध्ये मी घेईन. चुका फार कमी होतील, कारण मूळ जे तत्व आहे ते तुम्हाला सांगितलं. कर्त्यानंतर क्रियापद. एवढं फक्त तुम्ही हा कानमंत्र लक्षात ठेवा. रुटीन वर्क करताना कर्त्यानंतर क्रियापद. पुढच्या काळामध्ये पण हेच आहे, पण थोडा बदल आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल आपण बोलतोय. तर लक्षात ठेवा, हे सगळं तुम्हाला इतकं सोपं गणित होणार आहे. फक्त जे 3 साधे काळ आहेत ना, 3 साधे काळ, ज्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स, हे 3 साध्या काळांनाच 3 प्रकार दिसतात. ते म्हणजे ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन, जे आधीच्या स्लाइडवर आपण बघितलंय. 2 मिनिट मी तुम्हाला पुन्हा आधी स्लाइडवर घेऊन जातो. हा, हे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, ऍक्शन एक कॉलम आहे ज्याच्याबद्दल आपण आता बोललो. सगळं ऍक्शन कॉलम्स आहे. कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 वर्ब फर्स्ट फॉर्म. आता SES लावायची गरज नाही, कारण कर्ता सर्व ठिकाणी आय आहे. आय असल्यामुळे SES चा प्रश्न येत नाही. निव्वळ पहिलं रूप येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे 6 वाजता, सकाळी वगैरे ते जे आहे ते ऑब्जेक्ट मध्ये बिनधास्त काय. फक्त कर्त्यानंतर क्रियापद. एवढं मी का सांगतोय, कारण हाच मर्म आहे तुम्हाला रुटीनवर बोलण्याचा. मग आता ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन, सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. सिंपल पास्ट टेन्स मध्ये पण हेच दिसणार आहे. ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन. फक्त क्रियापदाची रूप बदलतील ऍक्शन मध्ये. पोझिशन मध्ये हॅजच्या ठिकाणी हॅड होईल आणि इन्फॉर्मेशन म्हणजे जो ही नंतर इज आलेला आहे, एम इज आर, तो वॉज आणि वेअर होईल. आणि सिंपल फ्युचर टेन्सच्या प्रकारामध्ये सेम ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन दिसेल. फक्त कर्त्यानंतर जे क्रियापद दिसते ऍक्शन मध्ये, तर मध्ये विल येऊन बसेल. ही विल ड्राईव्ह, एस वगैरे नसणार आहे. पोझिशन मध्ये हॅज नसणारे, हॅड नसणारे, विल हॅव असणारे म्हणजे असेल. ते तुम्हाला नाही कळलं तर डोंट वरी, पुढे कळेल तुम्हाला. आणि इथे ही नंतर एम इज आर नसणारे, वॉज वेअर नसणारे, शॅल बी विल बी असणार आहे. आणि मग हे 3 सिंपल टेन्सेस जर ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन कळले की पुढचा प्रवास सोपा आहे. म्हणजे हे 3 सिंपल टेन्सेस म्हणजे तुमच्यासाठी ते नाही का नेट किंवा सेट परीक्षा असतात ना, तसा आहे. यांची नावं दिलीत सिंपल, पण हे सिंपल नाहीयेत, हे तुमची परीक्षा बघतात. पण आपण त्याला इतके सोपे केलेत की अगदी म्हणजे न शिकलेल्या माणसाला सुद्धा अगदी व्यवस्थित समजतं. आज तुमचा पहिला दिवस असल्यामुळे थोडस तुम्हाला गडबड होईल, पण डोंट वरी. आपण आजपासूनच बोलायला सुरुवात करायची. म्हणून झोपण्यापूर्वी एकच होमवर्क करा, रुटीन वर्क बनवा. मग भले छोटं बोलून तरी चालेल. उठणे, आंघोळ करणे, दात घासणे, जेवढं जमेल तेवढं करा आणि मग त्याच्या खाली इंग्लिशमध्ये लिहून त्याचं रेकॉर्ड करा. आणि ते रेकॉर्डिंग मला ग्रुपवर पाठवा किंवा पर्सनलवर पाठवा. आणि मग मी तुम्हाला उद्या सांगेन की कुठं काय गडबड झाली. पण पुन्हा एकदा सांगेन, कर त्यानंतर क्रियापद. बस, इथं अर्धी लढाई जिंकली आपण. कर त्यानंतर क्रियापद. सो आपण या ठिकाणी आज सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास बघितला. आता पुढे काय काय बघणार आहे थोडक्यात आपण बघूया. हे बघा, एकूण हे तुम्हाला 12 काळांचं एक स्ट्रक्चर दाखवतो मी. सिंपल टेन्स जो दिसतोय, टेन्सच्या खाली लिहिलेला सिंपल, त्या समोर दिसतंय प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. म्हणजे सर्वात वरती जी हिरवी लाईन आहे तिथं लिहिले टेन्सेस, सॉरी टेन्स, त्या शेजारी प्रेझेंट, त्या शेजारी पास्ट, त्या शेजारी फ्युचर. आणि टेन्सच्या खाली लिहिले सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे सिंपल म्हणजे साधा, कंटिन्युअस म्हणजे चालू, परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण. याचा अभ्यास नंतर करू. वाक्य कशी दिली बघा. ही ड्राईव्ह अ कार. वर्तमान काळात पहिलंच वाक्य आहे सिंपलच्या शेजारी. ही ड्राईव्ह अ कार. तो गाडी चालवतो, तो कार चालवतो. पास्ट टेन्स मध्ये होणार ही ड्रोव्ह अ कार. त्याने गाडी चालवली. आणि फ्युचर मध्ये ही विल ड्राईव्ह अ कार. तो गाडी चालवेल. आता कंटिन्युअस मध्ये ही इज ड्रायव्हिंग अ कार. तो गाडी चालवत आहे.
पास्ट मध्ये ही वॉज ड्रायव्हिंग द कार, तो गाडी चालवत होता. आणि फ्युचर मध्ये ही विल बी ड्रायव्हिंग कार, तो गाडी चालवत असेल. आता हे सगळं तुम्हाला दाखवलंय, याच्यावर डिटेल अभ्यास होणार आहे. पण पहिले सिंपल करून घेऊ आपण. सिंपल टेन्सेस झाले की मग पुढे आपण जाणार. पण होमवर्क आज नक्की करा. आज छानपैकी तुम्ही मस्त रुटीन वर्क बोलायला सुरुवात करणार आहात. आणि ते रुटीन वर्क जे आहे ते खूप महत्वाचं आहे. सो नाव आय थिंक इट्स इनफ फॉर टुडे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क मी. काय तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही मला आता विचारू शकता. डू यू हॅव एनी क्वेश्चन, एनी वन ऑफ यू? बिंदास विचारा, काही प्रॉब्लेम नाही. काय प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स फक्त ऍक्शन कॉलम बद्दल बघितलंय, आणि ते म्हणजे रुटीन वर्क, दैनंदिन बाब. सकाळी उठण्यापासून ते झोपेस्तोपर्यंत कसं इंग्लिशमध्ये बोलायचं याची आज आपण तयारी. रात्री झोपण्यापूर्वी जमलं तर नक्की मला रेकॉर्डिंग पाठवा, बोलून पाठवा, कारण सुरुवात आजच करायची, उद्या कधी येत नसतो. सो बिगिनिंग इज टुडे, so that we can enhance our English in the remaining days. Okay, so then let's see how many of you are there. Abhijit, yes, Abhijit Gadekar, Akash Solanki, Nushka, Bharat, Tel Dhandupa, Mohini, Namrata, Prajakta, Ravina, Ritika, Rutuja, Sanket, Surya. Okay, all of you have attended to a session. Now we are going to work on that. तर लगेच आपलं संपल्यानंतर मस्त निवांत बसा, मराठीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये करताना करता पहिला आयचा इंग्लिशला मी म्हणजे आय, की लगेच मराठी वाक्यात शेवटचा क्रियापद उचलायचं आणि ते आय नंतर ठेवायचं. आणि बाकी पुढं काय करा, आय डॅश पुढे, जसं की आय वेकअप ऍट 5 o'clock इन द मॉर्निंग, हे असे म्हणू शकाल, आय वेकअप इन द मॉर्निंग ऍट 5 o'clock एव्हरी डे. पुढं काय गोंधळ चालतो, काय टेन्शन आहे, फक्त कर्त्यानंतर क्रियापद यायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो मला वाटतं कोणाचा काही प्रश्न नसल्यामुळे आपण थांबूया, कारण आता संपेलच पिरियड याचा. आणि उद्या पुन्हा आपण 8:30 वाजता भेटतोय. पण शक्यतो तुम्ही 14 लोक आहेत, त्यांनी होमवर्क करावा अशी अपेक्षा आहे. ओके, सो हॅव अ नाईस टाइम. सी यू अगेन ॲट 8:30. गुड नाईट ऑल ऑफ यू.